नमस्कार मित्रांनो, मी विनोद बादलकर. मित्रांनो, तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाअंतर्गत घरपट्टीमध्ये 50% सवलत या ठिकाणी शासनाकडून दिल्या जात आहे. यामध्ये 13 नोव्हेंबर 2025 रोजी जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे. काय जी.आर. आहे हे आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी बघूया. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा जी आर प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, शासन निर्णयामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, मुद्दा नंबर 1 मध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. इथे कंसामध्ये माहिती थोडी सविस्तर समजावून सांगण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे सन 2025-26 च्या पूर्ण कराची रक्कम म्हणजे 2025-26 चा जो कर आहे पूर्ण तो रक्कम प्लस दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी अशी दोन्ही मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. मुद्दा नंबर 2 या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी म्हणजे रेसिडेंटल प्रॉपर्टी होल्डर असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालकासाठी नाही. म्हणजे फक्त जे राहतात, जे निवासी आहे त्यांच्यासाठी ही सवलत या ठिकाणी आहे. सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील. म्हणजे याचा कालावधी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. या तारखेच्या आतच जर तुम्ही घरपट्टी या ठिकाणी भरसाल तरच तुम्हाला या ठिकाणी 50% सवलतीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. मुद्दा नंबर 4 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीत वरीलप्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील. म्हणजे या संबंधित सवलत देण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची की नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या ग्रामपंचायतींना असेल. यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे. सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही. सदर शासन निर्णय तत्काळ प्रभावाने अंमलात येईल. तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकात घ्यावा. अशा प्रकारे ग्रामपंचायत मधील निवासी नागरिकांनी या जी.आर. ची माहिती घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा आणि घरपट्टीमधील 50% सवलतीचा लाभ या ठिकाणी त्यांनी घ्यावा. अशा प्रकारे ग्रामपंचायतमध्ये घरपट्टीमध्ये 50% सवलतीबाबत ही होती महत्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निवासी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.